एमपीएससी परीक्षा ऑनलाईन करण्याच्या सरकारच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। सरकारने यावर्षी परीक्षा ऑफलाईन होईल, पण 2027 पासून ऑनलाईन घेतली जाईल असं सांगितल्याने विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे। त्यांच्या मते विद्यार्थ्यांनी अनेक दिवस आंदोलन करून ऑफलाईन परीक्षेची मागणी केली, परंतु सरकारने केवळ तात्पुरता दिलासा म्हणून मूळ निर्णय कायम ठेवला आहे। विठ्ठल कांगणे सांगतात की संभाजीनगर, लातूर आणि इतर ठिकाणी हजारो विद्यार्थी स्वतःहून एकत्र आले होते। हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षासाठी नव्हते, तर विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या प्रश्नासाठी होते। काही समित्यांनी सरकारची वेळ घेतली, पण त्या समित्यांनी विद्यार्थ्यांचे खरे प्रतिनिधित्व केले का असा प्रश्नही त्यांनी केला। सरकारची झालेल्या चर्चेचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अपेक्षेप्रमाणे झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तसेच त्यांनी काही व्यक्तीवर विद्यार्थ्यांच्या भावनांचा वापर करून प्रसिद्धी किंवा आर्थिक फायदा मिळवल्याचा आरोप केला। आपण कोणतीही एमपीएससीची बॅच, स्ट्रॅटेजी व अभ्यासक्रम विकत नसल्याचे त्यांनी सांगितले। विद्यार्थ्यांना अशा लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन देखील केले। विद्यार्थ्यांनी भावनिक न होता वास्तव समजून घेऊन योग्य नेतृत्व ओळखावे असे त्यांनी सांगितले आहे। वक्त्यांच्या मते ऑनलाईन परीक्षा सुरू झाल्यापूर्वी टीसीएस व्यवस्थापनात झालेल्या गोंधळासारख्या समस्या पुन्हा निर्माण होऊ शकतात। त्यामुळे सरकारने कायमस्वरूपी ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर करेपर्यंत संघर्ष ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले। शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांना एकत्र राहण्याचे आणि जागरूक राहण्याचे आणि स्वतःच्या हक्कासाठी लढण्याचे आवाहन केले। स्वतः कोणत्याही स्वार्थासाठी नव्हे, तर विद्यार्थ्यांचा आवाज म्हणून पुढे उभे राहणार असल्याचं सांगत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत।